नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं तलाठी भरतीची जाहिरात आलेली. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 5 ऑगस्ट आहे. पण आता जर तुम्ही फॉर्म भरायचा विचार करत असाल तर फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला एमपीएससीचं प्रोफाईल बनवावं लागणार आहे. आता एमपीएससीचं प्रोफाईल कसं बनवायचं, नेमकी प्रोसेस काय, प्रोफाईल बनवताना काय काळजी घ्यायची, कोणत्या ठिकाणी काय माहिती टाकायची, तुम्ही जर प्रवर्गातनं म्हणजेच कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला काय काळजी घेणं गरजेचं आहे, थोडक्यात समजून घ्या. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, ज्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात बऱ्याच ठिकाणी होणार आहे. सो व्हिडिओ चुकू नका, व्यवस्थित बघा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये पण शेअर करा. तर बघूया आपण की प्रोफाईल कसं बनवायचं. एमपीएससीचा तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा आहे, पण फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला आता तलाठी भरतीसाठी प्रोफाईल बनवावं लागणार आहे. कॅटेगरी आणि समांतर आरक्षणानुसार कोणते कागदपत्रे लागतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म कुणाच्या नावाने भरावा, परीक्षा सेंटर कसे मिळणार तुम्हाला, आणि या चुका झाल्यास इलिजिबल होणारच नाही हे पण लक्षात घ्या. भविष्यात अडचण येऊ शकते हे पण लक्षात घ्या. इकडे जाऊया, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीने मागील तलाठी भरतीमध्ये जी 4000 प्लस जागांसाठी जाहिरात आली होती त्यामध्ये असंख्य तलाठी आपण घडवले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचे तलाठी उमेदवार आहेच, म्हणजे जे अधिकारी झालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करतील बघा. बरेचसे उमेदवारांनी आम्हाला सांगितलं की सर मागच्या बॅचला आम्ही होतो, खूप चांगलं तुम्ही शिकवलंय, पण काही कारणास्तव राहिलेलं आहे आमचं, पण ह्यावेळेस आम्ही मात्र तलाठी होणारच. आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी आपण ही बॅच चालू केलेली आहे. इग्नाइट अकॅडमीची ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. फक्त प्रिलिमची बॅच पण तुम्हाला वेगळी बघा, फक्त प्रिलिमची पण बॅच आहे आणि प्रिलिम प्लस मेन्सची पण बॅच आहे. सो दोन्ही बॅचेस 28 जुलैपासून चालू होत आहे. ह्या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ही टीम पण बघायला मिळते. ही टीम तुम्हाला गाईड करणार आहे. युट्यूबवर या सगळ्यांचे डेमो लेक्चर तुम्हाला आजपासून बघायला मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, 3 महिने तुमच्या हातात आहे. ह्या 3 महिन्यामध्ये जो प्रॉपर स्टडी करेल ना तोच विद्यार्थी भविष्यात तलाठी होणार आहे. याच्यानंतर तुम्हाला संधी परत कधी येईल माहित नाही, कारण 4 वर्षानंतर तलाठी भरती जाहिरात आलेली आहे. आणि तलाठी ही प्रत्येक जिल्ह्याला असणारं पद आहे, गावगाव लेव्हलला हे पद आहे. तुम्ही इच्छुक असाल तर नक्की फॉर्म भरा, पण फॉर्म भरून चालणार नाही नुसतं, तर त्यासाठी जबाबदारीने आवश्यक ते मार्गदर्शन सुद्धा घेणं गरजेचं असणार आहे. आणि मार्केटमध्ये खूप जास्त तुम्हाला बघायला मिळेल असं तसं तसं असं, पण क्वालिटी एकदा चेक करा सगळ्यांची. शिकवलेलं तुमच्या लक्षात राहतं का, ते टू द पॉइंट शिकवतात का, एमपीएससीचं त्यांना सगळं माहिती आहे का, हे सगळं स्ट्रक्चर समजून घ्या आणि बॅच जॉईन करा. ह्या बॅचेस बघा, पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 30% ऑफ आहे. कुठे जायची गरज नाही. पीडीएफ पीपीडी स्वरूपातल्या नोट्स आहे, 1 to 1 काउन्सिलिंग आहे, टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला अवेलेबल आहे, स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे, काळजी करू नका. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. अर्ज करण्यासाठी प्रोफाईल कसं बनवावं. आता 3 मुद्दे मी तुम्हाला सांगतो. प्रोफाईल बनवलेले आहे पण ते अपडेट करावं लागेल का, प्रोफाईल अपडेट नसेल तर ते कसं अपडेट करायचं आहे, आणि प्रोफाईल बनवलेच नसेल नवीन प्रोफाईल कसं बनवायचं, ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सुरुवातीला mpsc.gov.in ह्या वेबसाईटला जायचं. ह्या वेबसाईटला गेल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीज वरती बघा, यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटीज वरती तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन असा ऑप्शन येतो आणि त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. ओके, इथे क्लिक केलंय, मग तुम्ही इथे आलात लॉग इन वरती बघा. आता लॉग इन कधी करतो, आपल्याकडे आपलं प्रोफाईल असेल तर, नसेल प्रोफाईल तर काय करतो आपण, रजिस्ट्रेशन वरती क्लिक करतो. मग न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती तुम्ही क्लिक करू शकता. इथे क्लिक केलं की समोर बघा, मी आता बोलल्याप्रमाणे ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये इथे टिक करायचे तुम्हाला. इथे टिक केलं की तुमच्या समोर हे ऑप्शन ओपन होतात रजिस्ट्रेशनचे. ओके, मग आता अर्ज करण्यासाठी प्रोफाईल बनवलेले आहे पण प्रोफाईल अपडेट नसेल तर, आणि प्रोफाईल बनवलेलं नसेल तर, पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो की तुमचं अपडेट नसेल तर तुम्ही काय करतात, लॉग इन करतात. मी तुम्हाला आता जी विंडो दाखवली बघा, ही विंडो, ज्यांचं प्रोफाईल ऑलरेडी बनलेलं आहे त्यांनी काय करायचंय, लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून प्रोफाईल अनलॉक करायचं आहे आणि अनलॉक करून योग्य त्या ठिकाणी अपडेट करून परत लॉक करून तुम्ही एलिजिबिलिटी वरती चेक करू शकता. पण ज्यांचं प्रोफाईल बनलेलंच नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर त्यांनी रजिस्ट्रेशन करायचंय. ओके, सो ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या विद्यार्थ्यांनी पण हा व्हिडिओ बघून घ्या, कारण काय काय अपडेट करायचं ते पण तुमच्या लक्षात येईल. प्रोफाईल बनवले नसेल तर काय करायचं बघा, रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होते. या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी जो चालू आहे तोच टाका, चुकीचा बंद ईमेल आयडी टाकू नका, नंतर चेंज करायला खूप त्रास होतो. त्यानंतर गेट ओटीपी घ्यायचा आहे. ओटीपी घेतल्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचा आहे. सेम मोबाईल नंबर सुद्धा चालू टाका, नंतर चेंज करायला खूप प्रॉब्लेम येतो. मोबाईल नंबर टाका, गेट ओटीपी करा, ओटीपी टाकून व्हेरीफाय करा. तो झाला की तुम्हाला पासवर्ड टाकायचा. इथे न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. पासवर्डची स्ट्रेंथ टाकताना बघा काळजी घ्या, आणि डेट ऑफ बर्थ
हे परत बदलता येत नाही, काळजी घ्या, नाहीतर पुढे गडबडच होऊन जाते सगळे. आणि खूप प्रोसेस अंती ते बदलता येतं, पण त्याला खूप किचकट प्रोसेस आहे. सो ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस अतिशय व्यवस्थित करा. यामध्ये काहीही बदल करता येत नाही. परत परत मी सांगतो, तिन्ही गोष्टी मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि बर्थ डेट बदलता येणार नाही. त्यानंतर पुढे आपण जाऊया. पुढे काही प्रश्न तुम्हाला विचारतात. निकनेम तुमचं काय आहे, चाइल्डहुड फ्रेंड कोण आहे, ब्लड ग्रुप टाका, HSC टाका, तुम्ही कधी कंप्लीट केली आहे, 12वी नसेल तुमचं तर डिप्लोमा असेल, डिप्लोमाची माहिती, समतुल्य हरत आहे चालेल तुमचं. त्यानंतर इथे फेवरेट हायस्कूल टीचरचं नाव टाका आणि फेवरेट स्पोर्ट पर्सनचं नाव टाका. हा कॅप्चा टाका आणि रजिस्टर करून घ्या. आता इथे तुम्ही तुमची आवड आहे काही पण टाकू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, टाकू शकता. ओके, आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. मग तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही आता लॉग इन पेजवर तुमचं जे ईमेल आय डी आहे तो टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायचं तुमचं. बघा, प्रोफाईल क्रिएशन ह्या विंडोवर जायचंय तुम्हाला. यामध्ये 6 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे. बघा, 1 बाय 1 ह्या 6 स्टेप आहे. स्टेप 1 आपण बघूया, पर्सनल इन्फॉर्मेशन. यामध्ये खूप काळजीपूर्वक माहिती भरा. आधार डिटेल टाकताना तुमच्याकडे आधार असेल तर येस करा, आधारचा नंबर टाका, आधार असलेलं नाव टाका. मॅरिड महिलांसाठी कदाचित आधारवरती हस्बंडचं नाव येईल, काही प्रॉब्लेम नाही, जे असेल ते टाका तुम्ही. काही वेगळं टाकायची गरज नाहीये. आधारवर जे असेल ते करंट मध्ये टाकलं. हा, आता इथून सुरुवात झाली फॉर्म क्रिएट करायला, प्रोफाईल क्रिएट करायला. इथे सरनेम टाकायचं आहे, इथे तुमचं मधलं नाव टाकायचं, इथे तुमचं वडिलांचं नाव किंवा काही मुलींच्या बाबतीत हस्बंडचं नाव येणार आहे. आता इथे टाकताना त्यांनी इथे सांगितलं बघा, प्लीज एंटर युअर नेम ॲज पर द 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. 10वी तुमचं झालं असेल तर 10वीवरती जे नाव असेल, सपोज 10वीवरती ए आडनाव आहे, बी तुमचं नाव आहे, सी तुमच्या फादरचं नाव असेल, तर इथे टाकताना सुद्धा तुम्हाला सरनेम पहिले विचारलंय, सरनेम टाका. कदाचित 10वीच्या मार्कशीटवरती सरनेम लास्ट असेल तर हे सरनेम तिथे टाका. फक्त स्पेलिंग जे आहे ना ते टाकायचं, याच्यात काही बदल करायचा नाही. आता कुणाचं 10वी जर नसेल, 10वी नंतरचं 12वीचं शिक्षण असेल तर 12वी टाका, डिप्लोमा टाका, डिग्रीचं पण टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. पण 10वी जर असेल तुमचं 10वीच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे. मॅरिड महिलांनी सुद्धा 10वीच्या नावाने म्हणजे फादरच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या. मदर नेम टाकायचंय, डेट ऑफ बर्थ ऑलरेडी येऊन जाणार आहे, जेंडर पण नीट टाका, काहींचं मेल ऐवजी फिमेल पण झालेलं आहे, काळजी घ्या इथे. त्यानंतर पुढे येऊन आपण मोबाईल नंबर तुमचा इनबिल्ड येणार आहे, ईमेल आय डी इनबिल्ड येणार आहे. मराठी स्टेटस काय असेल तुमचं, मॅरिड असेल तर मॅरिड टाका, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड टाकू शकता तुम्ही, पण असेल मॅरिड तर मॅरिड टाकाच. नंतर पुढे जायचंय, तुमचं नॅशनॅलिटी टाकायची आहे, मदर टंग टाकायची आहे. युअर नेम, तुमच्या नावात आता बदल झालाय का असं त्यांनी विचारलाय, स्पेलिंग मध्ये बदल असेल किंवा मुलींचं फादरच्या नावाचं होतं पण हस्बंडच्या नावाचे डॉक्युमेंट वापरायचे असेल तर नवीन नाव तुम्ही इथे टाकू शकता, येस करून नवीन नाव टाकू शकतात. आणि लक्षात घ्या, जे नवीन नाव तुम्ही इथे टाकलं ना त्या नावाचंच हॉल तिकीट येईल आणि त्या नावाचाच तुम्हाला इथे आयडी प्रूफ बरोबर एक्झाम सेंटरला घेऊन जावं लागणार आहे. ओके, त्यानंतर हे तिघही मराठी, इंग्लिश आणि हिंदी तुम्ही यस करू शकता. फिजिकल मेजरमेंट, हाईट इन सेंटीमीटर टाकायची आहे, वेट टाकायचे तुम्हाला, तुमची चेस्ट डिफ्लेक्टेड म्हणजे न फुगवता किती आहे आणि फुगवून किती आहे. काही असे पद आहेत की ज्यांना याची गरज असते की RTO AMV यासाठी हे लागतं तुम्हाला. बाकी तुमचं जे असेल ते इथे टाकून द्या. पुढे नंतर आहे कॅटेगरी डिटेल्स. बघा, इथे काळजी घ्या, तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी बाणावरती क्लिक केलं की भरपूर कॅटेगरी आहेत, त्या कॅटेगरीनुसार फॉर्म भरायचा. कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला लगेच लागणार आहे फॉर्म भरताना, सर्टिफिकेटचा नंबर टाका आणि इश्युइंग डिस्ट्रिक्ट कोणती, कुठून काढलं ते टाका, इश्युइंग डेट पण तुम्हाला टाकायची. त्यानंतर डू यू बिलॉंग नॉन क्रिमिलियर. आता काही कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागतं, काही कॅटेगरीला लागत नाही, जसं की ओपन, SC, ST, EWS यांना नॉन क्रिमिनल लागत नाही, मात्र बाकीच्या सगळ्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागतंय. आता ह्या ऍडमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे तुमची एक्झामची डेट जी होती पहिले 27 सप्टेंबर पर्यंत तुम्ही NCL काढलं तरी चालणार आहे. जर निघत असेल तर यस करून तुम्ही पुढे जाऊ शकता. असेलच तुमच्याकडे NCL तर यस करून तुम्ही सगळी माहिती पण फिलअप करू शकता. पण तुमच्याकडे नसेल तिथे नो करून, हे मॅन्डेटरी नाहीये, बघा स्टार नाहीये, नाही भरलं तरी चालतं, पण मात्र जबाबदारीने 27 तारखेच्या आत काढावंच लागेल, नाहीतर भविष्यामध्ये अडचण येणार. त्यानंतर डू यू हॅव अ कास्ट व्हॅलिडिटी. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. हे जरी नसेल तरी ना सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिने वेळ दिला जातो, त्या 6 महिन्यात काढलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी. तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर टिक करून त्याची माहिती भरू शकतात. त्यानंतर दिव्यांगाचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायलाच हवे, जसं की तुमच्याकडे हे कार्ड आहे बघा, डिसेबिलिटीचं कार्ड तुम्हाला व्हॅलिडेट करायचं, ते कार्ड पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे स्वावलंबनवरनं किंवा ऑनलाईन काढलेलं असावं, त्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला भरायची. तुमच्याकडे UDID कार्ड पण असणं गरजेचं असणार, तरच तुम्ही दिव्यांगामधून फॉर्म भरू शकतात. त्यानंतर स्पोर्ट पर्सन असाल तुम्ही तर स्पोर्ट पर्सनची माहिती तुम्ही भरू शकता. इथे बघा, तुम्ही इथे लक्षात घ्या, तुमच्याकडे तुम्ही गेम खेळलेला असाल तो गेम MPSC मध्ये इन्क्लूड असावा.
दुसरं, त्या गेममध्ये तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड रँक असली पाहिजे तरच तुम्हाला इथे आरक्षण आहे. तिसरं गोष्ट, तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिडेट केलेलं असावं, पडताळणी अहवाल तुमच्याकडे असावा. जर नसेल तर तुम्ही पडताळणी अहवाल साठी टाकून द्या, त्याची रिसीट असते, रिसीटवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. मेनच्या वेळेस मात्र तुम्हाला पडताळणी अहवाल लागणार नाही. ही सगळी माहिती प्रॉपर भरून टाकायची. आता तुमचा गेम यामध्ये येतो काही कसं चेक करणार, तर प्रत्येक जिल्ह्याला किंवा विभागाला म्हणूया, विभागीय उपसंचालक नेहरू व युवा क्रीडा संचालनालय यांच्या ऑफिसला जा. तिथून ते व्हेरीफाय करून देतात आणि ते सांगतात पण की हे क्लास 3च्या पोस्टसाठी चालणार आहे की नाही, तेवढं व्हॅलिडेट करून घ्या. ही माहिती पूर्ण भरायची. पुढे गेल्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर हे सगळे प्रश्न तुमच्याशी रिलेटेड आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट सगळे असणार आहेत. सगळ्या डॉक्युमेंटची माहिती इथे भरायची आहे. आणि एक्स पर्सन तुम्ही असाल तर त्याचा फायदा नक्कीच घ्यायचा आहे. का? कारण यांचा कट ऑफ फार कमी लागतो. ओके, ही सगळी माहिती प्रॉपर भरायची. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय डिटेल्स, तुम्ही जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एम्प्लॉई असाल तर त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे. डोमेसाईल, ज्यांना कॅटेगरीमधनं आरक्षण घ्यायचं असेल किंवा ज्यांना आरक्षण घ्यायचंच असेल त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे डोमेसाईल लागेलच. जर महाराष्ट्राचं डोमेसाईल नसेल तुमच्याकडे तर तुमचा विचार कॅटेगरीमध्ये होणार नाही, डायरेक्ट ओपन मध्ये होणार आहे. सो हे मस्ट आहे, लागणारच. इथे यस करून तुम्ही याची माहिती पूर्ण भरू शकता. हे जर नो केलं तर लगेच ते नोट पण देतात की तुमचा विचार आम्ही आरक्षणामध्ये केला जाणार नाही. हे डोमेसाईलची माहिती बघा इथे खाली टाकलं त्यांनी. You will not be considered for reserve category post if you do not have the महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. पुढे घेऊन जाऊया. ऍडिशनल रिझर्वेशन. इथे तुम्ही आता ऍडिशनल म्हणजे काय, इथे जर तुम्ही यस केलं ना 3 येतात, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड आणि अंशकालीन. आता या पदासाठी ज्या पदांसाठी या घटकामध्ये इथे यांना आरक्षण दिलेलं आहे, या 3 पदांना, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड आणि अंशकालीन कर्मचाऱ्यांना, त्यांना इथे यस करायचं. ज्यांचं नसेलच हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही किंवा याच्यामध्ये बिलॉंग करत नाही, इथे नो करून टाका. बरोबर. नंतर पुढे जाऊया आपण. ऑर्फन डिटेल. तुम्ही जर अनाथ असाल तर अनाथांची इन्फॉर्मेशन इथे फिलअप करायची आहे. आणि सगळ्यात शेवटी हे झालं पहिलं स्टेप, सेव्ह करायची. ही पहिली स्टेप तुमची कंप्लीट झाली. सेव्ह केलं की पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. नंतर जातो आपण दुसऱ्या स्टेपकडे. दुसरी स्टेप कोणती आहे तर ऍड्रेस इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये तुम्हाला परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. आता हे पहिले होतं पण आता हे आहे का नाही. परीक्षा सेंटर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरताना विचारलं जातंय. सो परीक्षा सेंटर टाकायचे. आता याच्यावर हे नाही आहे. सो हे ऍड्रेस तुम्ही जे असेल ते प्रॉपर टाकून द्या, सेव्ह करा. ही झाली सेकंड विंडो तुमची कंप्लीट. असा मेसेज तुम्हाला येतो बघा, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. नंतर थर्ड स्टेप आहे ऑदर इन्फॉर्मेशन. ऑदर मध्ये तुम्हाला बघा विचारलं डिटेल, तुमच्यावरती काही कोर्ट केसेस असेल तर त्याची माहिती असेल तर भरून टाका, याला लपून ठेवू नका, लक्षात घ्या. त्यानंतर पर्टिक्युलर ऑफ प्राइजेस, मेडल्स, काही स्कॉलरशिप तुम्ही घेतला असेल ते पण टाकू शकता. नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय, सेव्ह करा. पुढे जाऊया आपण. पुढच्या स्टेपकडे आपण जातोय ते म्हणजे स्टेप ऑदर स्टेपमध्ये हे डिटेल्स एकदा बघून घ्या तुम्ही. वेदर एनी प्रोसिक्युशन इज पेंडिंग इन कोर्ट लॉ, जे लॉ बद्दलचे सगळ्या कोर्टाबद्दलचे प्रश्न आहे, सेव्ह करा. आणि मग आपण जातोय चौथ्या स्टेपकडे. चौथी स्टेप क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. ऍपियर चालेल का, तर ऍपियर विद्यार्थी जे आहे, ग्रॅज्युएट ऍपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. कधीपर्यंत, मेन्सचा फॉर्म भरेपर्यंत तुमचं जे काय शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं असावं, हे लक्षात घ्या. मग इथे फॉर्म भरताना बघा 10वीची माहिती भरा, 12वीची पण भरू शकता, ग्रॅज्युएट आहे, त्यानंतर ऑदर इन्फॉर्मेशन तुम्ही भरू शकता. ही सगळी माहिती ह्या विंडोच्या खालीच दिली त्यांनी बघा. काइंडली एंटर युअर क्वालिफिकेशन डिटेल्स फ्रॉम SSC 10th, YCMU चालेल, NOS चालेल, ऑनवर्ड. म्हणजे 10वी पासून पुढे तुमची सगळी माहिती इथे भरायची आहे. एक एक विंडो तुम्ही चेक करा, एकदम सिंपल सगळी माहिती भरायची आणि सेव्ह करायचं आहे. ओके. त्यानंतर आपण जातो पुढच्या स्टेपकडे, एक्सपिरियन्स. आता इथे कोणत्याच पदाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, आणि तुमच्याकडे असेल तर भरू शकता, आणि तुम्हाला असेल आणि नाही भरायची तर काही प्रॉब्लेम नाही, भरला तरी चालतंय. एक्सपिरियन्स. नंतर 6वी स्टेपकडे आपण जातोय. 6व्या बघा, ही इन्फॉर्मेशन आहे, तुमचा एक्सपिरियन्स बद्दल सगळं भरावं लागतं, अपडेट करायचं आणि सेव्ह करायचं. जे नवीन विद्यार्थी असेल ना त्यांनी हे सगळं सेव्ह करायचंय. जुन्या विद्यार्थ्यांनी कदाचित अपडेट करायचं असेल तर प्रोफाईल अनलॉक करून अपडेट करू शकता, सेव्ह करू शकता. हे लक्षात ठेवा. ब्ल्यू कलरचे जेवढे तुम्हाला कीवर्ड दिलेत ना, बटन दिलेत ना, हे सगळे बटन काळजीपूर्वक अपडेट सेव्ह दाबत चला, नाहीतर मग हे सेव्ह होत नाही, पुढे जातो आणि सेव्ह तसंच राहून जातं ते. नंतर पुढे आपण आलोय शेवटच्या स्टेपकडे. आता बघा, जिथे आपल्याला अपलोड फोटो आणि सिग्नेचर करायचे. इथे तुमचा फोटो आणि साईन व्हाईट पेजवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी साईन करून ते फोटो काढून इथे अपलोड करायचा आहे. पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे. बस 2च डॉक्युमेंट अपलोड करायचे, बाकी कोणतेच डॉक्युमेंट आता अपलोड करायचे नाहीये. आणि डिजिलॉकरचा काहीच संबंध अजून नाहीये, सो काळजी करू नका. आणि शेवटी ही प्रोफाईल क्रिएट होते शेवटचा स्टेप झाल्यानंतर.
मग अपलोड केलं फोटो की तुम्हाला इथे यायचं आहे सेव्ह, यावर टिक करायचं आहे, सबमिट अँड लॉक प्रोफाईल करायचं आहे. आणि लॉक करून झालं की कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म झालं की मग आपण येतो ह्या पेजवरती जिथे तुमचं प्रोफाईल बनून झालेलं आहे. आता तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुमचं प्रोफाईल ओपन करू शकता. ओके. आता हे झालं प्रोफाईल तुमचं. आता तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल, बघा लॉग इन तुमचा कॅप्चा टाकला, ओपन केलं तुम्ही आणि अप्लाय करायचं असेल तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. कारण तुमचं अकाउंट बनलेलं आहे आता, बरोबर. हे अकाउंट जर ओपन केलं तुम्ही तर ते लॉक असावं. लॉक असेल तरच तुम्हाला पुढे फॉर्म भरता येतो. आणि ज्यांचं लॉक आहे त्यांनी अनलॉक करून अपडेट पण परत करू शकता. लॉक अनलॉक करायचं, परत काही असेल तुमचं अपडेट तर अपडेट करायचं. अपडेट करून झालं की परत लॉक करायचं आहे आणि मग ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक केलं की तुम्हाला खाली दिसते बघा ऍड तुमची आहे. ही ऍड तुम्हाला दिसते, गट कची ऍड दिसते. इथे टिक करायचं, व्ह्यू करायचं. व्ह्यू केलं की तुमच्या समोर चेक इलिजिबिलिटी असा ऑप्शन येतो. यावरती क्लिक केलं की जेवढे पद या गट क मध्ये आहेत, कोणत्या पदाला तुमच्या प्रोफाईलनुसार, तुमच्या शिक्षणानुसार ऍप्लिकेबल आहात तुम्ही, ते तुम्हाला इथे दिसतं. जसं की एक्झाम्पल इथे मी घेतलंय ग्रुप सी ला, यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असं तुम्हाला सांगितलं जातं प्रत्येक पदाबद्दल. आणि मग तुम्हाला पुढे अप्लाय करायचंय. आता पुढे अप्लाय कसं करायचंय ते पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो. आता फक्त एवढं लक्षात घ्या, तुमचं प्रोफाईल प्रॉपर बनलं पाहिजे. प्रोफाईलमध्ये जर एखादी मिस्टेक झाली असेल तर भविष्यात अडचण येईल. प्रोफाईल एडिट करता येतं, पण एकदा त्या परीक्षेला अप्लाय करून दिलं की तुम्ही एडिट करा पुढच्या एक्झामला, ह्या एक्झामसाठी एडिट करता येत नाही. परत जर एडिट करायचा असेल तुम्हाला तर फॉर्म कॅन्सल करून परत फी भरावी लागते. तो प्रोफाईल व्यवस्थित बनवा, समजून घ्या. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, पण चुकीची माहिती अजिबात भरू नका. यावरती भरपूर वेळेस मी बोललेलो आहे, तरी पण विद्यार्थ्यांकडनं चुका झाल्या आणि त्यांना भविष्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत. तर याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर आमच्या टीमला विचारू शकता. पण जाताना परत एकदा सांगतो, तलाठी भरतीची तयारी जबरदस्त करा. कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. लाखो विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. कदाचित 15-20 लाख फॉर्म येण्याची पण शक्यता असू शकते. कारण तलाठी भरती मागच्या एक्झाम मध्ये जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. अवेअरनेस वाढल्यामुळे हे फॉर्मची संख्या अजून जास्त जाऊ शकते. तयारी या 3 महिन्यामध्ये प्रॉपर जो करेल टू द पॉइंट तो विद्यार्थी इथे सिलेक्ट होऊ शकतो. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची फक्त प्लिमची पण बॅच आहे, प्लिम प्लस मेनची पण बॅच आहे. या बॅचेस जॉईन तुम्ही करू शकता. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 30% ऑफ आहे. कुठेच जायची गरज नाही. सगळं मटेरियल तुम्हाला ह्याच बॅचमध्ये अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनात असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर पुढचा व्हिडिओ माझा येणार. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.